सातत्याने इतके आठवडे मी तुमच्याशी या स्क्रीनवरून बोलतोय. माझ्यासाठी तरी इमोशनल गोष्ट आहेच आणि भाऊचा धक्का हा शेवटचा भाऊचा धक्का आहे. अनुश्री वर्सेस राखी हा राऊंड तसा त्या आम्हाला सोपा होता. अनुश्री त्यांचा जो माइंडसेट आहे पहिल्यापासून तो क्लिअर आहे. समोर विशाल जरी असते तर ते तेवढ्याच जिगरीने लढले असत्या. पहिल्या दिवसापासून मी स्वतःसाठी खेळणारी व्यक्ती आहे आणि तोच ॲटिट्यूड त्यांना ह्यावेळेस फायद्याचा ठरला. ह्यावेळेस अनुश्री अतिशय मॅच्युअरपणे टू द पॉइंट, आवाज वर न चढवता छान, आणि ज्याचं कौतुक राखी यांनी पण केलं. व्हॉट मॅटर्स नाव, आता जिंकण्याच्या मार्गावरती आपण सगळे राहा. पण याच गेममध्ये एक वेगळी बाजू दिसली. विशाल, अनुश्री, तुम्ही पहिल्यांदा इमोशनल झाल्यासारखे वाटला. तुम्ही एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. ते इमोशन्स रिअल होते. ह्या घरात किती जरी आपण फेक फेक म्हटलं तरी एकमेकांशी कुठे ना कुठे बाहेर गेल्यानंतर मैत्रीचं नातं असणारच आहे. मी नेहमीच सांगतो की बिग बॉस हा फक्त भांडणाचा शो नाही आहे, की तुम्ही एकमेकांबरोबर भांडणार सुद्धा आणि एकमेकांबरोबर एक इमोशनल बॉन्ड सुद्धा क्रिएट करणार. दीपाली तर इमोशनल आहेतच. त्या हर्ट झाल्या. तो राग ठेवून तन्वी यांचं इन्व्हिटेशन त्यांनी श्रेड केलं. त्या क्षणी असं वाटलं काटा फुटलाही. एक नवीन रायव्हलरी सुरू होते का. पण या सीझनमध्ये एवढे ट्विस्ट आलेले आहेत. बिग बॉसने काय सांगितलं, तुम्ही गिफ्ट द्या अशा व्यक्तीला जी तुमच्यासाठी गिफ्ट आहे, आणि तिथे तुम्ही ती गिफ्ट तन्वी यांना दिली. हा ग्रुप तुम्हीच फॉर्म केला होता आणि जेव्हा वाटलं की हा ग्रुप फुटतोय त्या पुन्हा एकदा तुम्ही परत एकदा बांधून घेतलं. काय हा ग्रुप जरी बांधून घेतला तरी आता हा इंडिव्हिज्युअल गेम झालेला आहे. विशाल आणि राखी तुम्ही दोघंही खूप खूप चांगले खेळलेलात. सगळ्यात अवघड म्हणजे राखी यांना प्राणी समजून असो. भाऊ मी फक्त ते प्रे करत होतो की काहीतरी सोपं यावं. मग ते सोपंच आलं घुबड. आणि मी तिला सांगितलं पण की रात्री 60 डिग्रीज मान घुमते. ती बोलली उल्लू, आणि ती आत जाऊन किंगफिशर उचलून आणली. हे सगळं एक डिफिकल्ट टास्क आहे, पण फार छान खेळत तुम्ही दोघांनी. आणि सगळ्यात जास्त पैसे आणण्याचा मान तुम्हालाच आहे. थँक्यू. सातत्याने इतके आठवडे मी तुमच्याशी या स्क्रीनवरून बोलतोय. माझ्यासाठी तरी इमोशनल गोष्ट आहेच आणि भाऊचा धक्का हा शेवटचा भाऊचा धक्का आहे. म्हणून हा तसा माझ्यासाठी अतिशय पर्सनल आहे आणि तो प्रवास हा मी जवळून पाहिलेला आहे आणि महाराष्ट्राने सुद्धा जवळून पाहिलेलं आहे. कुठल्या ना कुठल्या पॉईंटला प्रत्येकाने असं म्हटलेलं आहे की बस झालं, मला राहायचं नाही, मला जायचं आहे. पण तुम्ही परत गेममध्ये आलात. प्रेक्षकांचं प्रेम आणि तुमची जिद्द, म्हणून आज या शेवटच्या भाऊच्या धक्क्यावरती आपण 7 जण आहात. यू शुड बी प्राऊड ऑफ योरसेल्फ.